ज्योतिबा चैत्र यात्रेसाठी महाराष्ट्राबरोबरच लाखो भाविक ज्योतिबा डोंगरावर येतात। यात्रेच्या काळात भाविक आणि ग्रामस्थांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून आत्तापासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे। यावर्षी 23 एप्रिलला यात्रा होतीये। या पार्श्वभूमीवर पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाच्या विविध विभाग प्रमुखांची बैठक पार पडली। या बैठकीत तहसीलदार माधवी शिंदे यांनी भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं प्राधान्यानं उपाययोजना राबवण्याबाबत सूचना केली। यात्रा काळामध्ये डोंगरावर प्लास्टिक बंदी करण्याबरोबरच मंदिराच्या गाभाऱ्यात गुलाल खोबऱ्याची उधळण करण्यावर बंदी घालण्याबाबत या बैठकीत प्रामुख्यानं चर्चा करण्यात आली। बैठकीला सरपंच राधा बुने, शाहूवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार, कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग, ज्योतिबा मंदिराचे व्यवस्थापक जयकुमार तिवले, ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे, मनोज कदम, जिल्हा प्रशासनातील विभाग प्रमुख, विविध शासकीय कार्यालयांचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते।